हाय हॅलो नमस्कार, मी वनिता आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक तुमचे स्वागत करते. दोन आठवडे झाले व्हिडिओचा काही पत्ता नाही चॅनलवरती. तर आता म्हटलं की व्हिडिओ टाकावा, बनवावा एखादा तरी व्हिडिओ, कारण बरेच दिवस झाले मी व्हिडिओ चॅनलवरती काही टाकलेलं नाही. आणि इथं सकाळची कामं चालली होती. माझी दिव्यांश स्कूलला गेला की मग मी पहिल्यांदा हेच काम करून घेते, बाहेरचं पोछा वगैरे मारून घेते. त्याच्यानंतर जिना वगैरे असेल धुवायचा तर धुवून घेते. तरी शक्यतो मी आता डेली काही धुवत नाही, एक दिवस आडच सगळं फरशी वगैरे पुसून घेते. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे सुकायला टाकत होते मी. तर दिव्य मग नुकताच उठला होता. कधी कधी काय करतो, लवकर उठतो. कचराची गाडी 7 वाजता येते ना, तर मग 7 वाजता उठून बसतो. आणि कधी कधी मग नाही उठत लवकर, मग 8:30-9 वाजेपर्यंत उठून जातो. दादा आला, दादा विचार बघून विचार, दर विचार केस कसं दिसते बघ तिथं. पप्पा आले. हा बोल. चल सकाळी 10 वाजले होते आणि काय झालं, मला पोळ्या पण करायच्या होत्या. कारण दिवेश मला बोलला होता की टिफिनला मला पोळ्या बनवून दे. पोळ्या म्हणजे पुरणपोळी. तर काय एवढ्या सकाळी काय होणं शक्य नाही पुरणपोळी. त्याला मी बोलले की दुपारी बनवते मी, तू आल्यानंतर मग खा बाबा. तर काही त्याने पण खाल्ली नाही, कोणीच नाही पुरणपोळी खाल्ली. मी एकटीनंच खाल्ली पुरणपोळी. कारण दिव्यांश स्कूलला गेला आणि त्याला म्हणजे उलटी झाली आणि चक्कर आल्यागत झालं होतं. मग कशामुळं काही माहिती नाही. आणि मग घरी आल्याच्या नंतर त्याला जरा म्हटलं की जरा इथे दिव्याला जायचं होतं बाहेर, आणि हे बाहेर आणि जरा जाऊन आले काही समजा काम असेल तर त्याला पण जायचं असतं. मग ते त्याला एक राऊंड मारून आणून घरी सोड. मला वाटतंय 2 आठवडे झाले असेल व्हिडिओ मी अपलोड नाही केला. तर सकाळी माझं सगळं काम वगैरे झालं, म्हणजे कपडे वगैरे बाकीचं सगळं जे काम आहे ते झालं. पण जेवण बनवायचं आहे. तर मला दिव्याश बोलला होता की पोळ्या बनव मला टिफिनला. तर आता टिफिनला तर काही पोळ्या नाही बनवू शकत एवढ्या लवकर. म्हटलं की आज बनवाव्या. आणि काय झालं, तर दिव्यांची पण तब्येत जरा बरी नाही असं वाटतंय. तर हे बोलले दवाखान्यात घेऊन जाऊया. पण दवाखान्यात म्हटलं की उद्या बघूया, कारण आज सर्दी झाली तर जरा वाफ वगैरे देऊन बघायचं. काल पण दिली होती, पण थोडंसं जास्त झाली सर्दी. तरी पण आज म्हटलं परत वाफ देऊन बघूया, आणि मग नाहीच फरक पडला तर दवाखान्यात नेता येईल. आणि त्याच्यानंतर त्याला एक साईडला डोळ्याच्या आहे ना असं लाल झाले. मग नक्की डोळाचा प्रकार काय आला काय कळत नाही. कारण या डोळ्याला पण थोडंसं झालं होतं आणि या डोळ्याला जास्त झालं होतं. आणि सकाळी मी मग काल ते खोबरेल तेल सोडलं थोडं डोळ्यामध्ये. आणि मग सकाळी इतका कचरा आला होता ना डोळ्यात घाण. तर मग नक्की काय नक्की समजलंच नाही. तर बघू डोळा बाळा तुझा, बघू डोळा बघू. हे असं लाल झालं डोळ्याला त्याच्या. बघू बघ बाव, बघ बाव, बघ बाव. तर डोळा त्याचा लाल झाला आहे. तर जर डोळा आला असेल तर त्याला कणकणी पण येणार आणि ताप पण येणार. तर त्यापैकी आपण उद्यापर्यंत थांबूया, म्हणजे आज जर बरं नाही वाटलं तर उद्या घेऊन जाता येईल. बघू आधी डोळा बघू कसं झाला. खेळतोय असं नाही की मी खेळत नाही, तर खेळतोय. आता इथं माझा ट्रायपॉड ठेवलं, ट्रायपॉडसोबत खेळतोय. तर ते तर तोडूनच टाकलं त्यानं, एक पाय त्याचा तोडूनच टाकला. आणि इथं आता पोळ्या बनवायला मी डाळ शिजवून ठेवली, त्याच्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलं आहे आणि आता पोळ्या बनवायच्या आहेत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर आणि बरेच तुम्ही अशा आता न्यूज बघत असाल. आणि जेपस्टीन फाईल ते अमेरिकेची ती न्यूज तर खूप सारी चर्चेत आहे आता, आणि बऱ्याच जणांची त्याच्यामध्ये नावं पण. जेपस्टीन फाईल ही तुम्ही न्यूज तर बघतच असाल. तर कशाप्रकारे मुलांचं, मुलींचं, छोट्या छोट्या मुलींचं म्हणजे शोषण केलं. त्याच्यानंतर म्हणजे नरभक्षक प्रकार आहे तो एक. तर ती न्यूज बघून म्हणजे खूप असं मन हे होऊन गेलं.
तर असं होतं की अशा न्यूज बघितल्या की मी एवढी इमोशनल होते ना की म्हणजे मलाच माहिती नाही काय होतं मला. कारण की असे म्हणजे आर्मीच्या वगैरे न्यूज म्हणजे असे मी भरपूर सारे तेच बघत असते. त्याच्यानंतर आता ह्या न्यूज अशा समोर आल्या सारखं तेच विचार डोक्यात येतो की असं कसं असं तसं कसं. तर इथं मी पोळ्या वगैरे बनवायला पीठ वगैरे मळून ठेवलं. तर त्याच्यानंतर म्हटलं आता पोळ्या वगैरे बनवायच्या. पीठ मळून ठेवलं आणि इथं दूध पण गरम करून ठेवलं आहे. तर आता 1 लिटर दूध घ्यायला लागले कारण दिवेश बोलला की मी पण पिणार आहे. आधी प्यायचा नाही माहिती ना का, कारण त्याने आधी भरपूर लहानपणी दूध पिलेलं आहे. तर त्यामुळं तो दूध आधी नाही प्यायचा तो. आपण आत्ता बोलला की मी पिणार आणि लहानपणी भरपूर त्यानं दूध पिलेलं आहे ना. तर मला असं वाटतं की त्याचं मन पण उडलं असेल. पण आता दिव्यांचं बघून असं वाटतं की तो म्हणजे त्याला असं वाटतं की प्यावा आपण पण. तर त्यामुळे तो बोलला की मला पण प्यायचं आहे दूध. मग त्यामुळे 1 लिटर दूध घ्यायला चालू केलं. आणि इथं पीठ वगैरे मळून ठेवलं आहे. डाळ वगैरे शिजवून ठेवली. डाळ सकाळी शिजवून ठेवली. सगळं आवरलं त्याच्यानं डाळ वगैरे शिजवून ठेवली. आता इथं भाजीवाला आला, मला भाजी पण घ्यायची. तर बटाटा पण घ्यायचा आहे. बटाटे नाहीत आणि कांदे पण घ्यायचे आहेत. तर खाली थांबलाय तो. तर घेऊन येते पहिल्यांदा मी ते. कांदे आहेत बऱ्यापैकी पण बटाटेच घ्यायचे आहेत. बटाटे 2 किलो घ्यायचे आहेत. 50ला 2 किलो. दिव्या पण पाठीमागं यायला लागला माझ्या. जात मध्ये कुठं चाललाय तो? हां, कुठं जायचं म्हणलं की लगेचच पाठीमागं यायचं असं त्याला. बाळा यात मध्ये. बटाटे आणले मी 2 किलो, 3 किलो आणले मी आणि यांनी 2 किलो. हे मला बोलले की इथं भाजीवाला आला, बटाटे आणि कांदे आणि लसूण हे गाडी येते रोज, तर तिथं घ्या आली गाडी. तर मी घेतला बटाटे 3 किलो घेतले, 50चे 3 किलो आणि हे पण घेऊन आले होते 50चे 2 किलो. तर आता ते जास्तच झाले. आणि आता चिप्स वगैरे करायचं म्हटलं तर करायला काही नाही, पण ऊन एवढं काय असं समोर टेरेसवरती काही येत नाही एवढं जास्त. आणि लगेच म्हणजे निघून जातं ऊन, कारण थोडंसंच येतं. उन्हाळ्यामध्ये कडक ऊन दुपारी पूर्ण पर्यंत असतं, म्हणजे पूर्ण दिवसभर असतं. आणि इथं मग आमटी वगैरे फोडणीला दिली. आणि हे दिव्यांचं तर रोजचं असं असतं, म्हणजे भरपूर त्रास येतो तसा. दिव्यांशनं बिलकुल मला त्रास दिला नव्हता, पण दिव्यांनं आहे ना रोज त्याची म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरनं किरकिर करत असतो. तर त्याला गोड बोलूनच घ्यावं लागतं अशा मुलांना खरं म्हटलं तर. आणि जर ओरडलं जास्तच तर मग ते जास्तच करतो. त्यामुळं गोड बोलून घ्यायचं. मी यांना पण तेच सांगू देते की गोड बोलून घ्यायचं, कारण गोड बोललं की तेवढंच मग हे होऊन जातो. आणि जर ओरडलं की मग जास्तच करतो. तर इथं पोळ्या वगैरे बनवायच्या होत्या. आज मी डोस्याच्या तव्यामध्ये पोळ्या बनवते आहे. कारण काय तो पहिलावाला तवा आहे ना, तर तो पहिला मी काळा केला आणि त्याच्यानंतर मग आता त्या भाकरी केल्यामुळे ते बाजूनं पूर्ण असं जाड थर त्याच्यावर यायला लागला. आणि म्हणजे माझ्या सासूबाई आल्या होत्या भरूचमध्ये, तेव्हा त्या मला बोलले की तवा पूर्ण काळा कर आणि म्हणजे चपात्या वगैरे करपत नाही. आणि खरंच चपात्या वगैरे चांगल्या यायच्या, पोळ्यासुद्धा चांगल्या यायच्या. मी तसंच काळं केलं आणि मला परत असं वाटलं की नाही आता त्याला सफेद करायचा. आणि मी ते घासणीनं एवढं घासलं त्याला की मग ते व्यवस्थित काही निघाला पण नाही आणि अर्धा तासच राहिला, अर्धा तासा. आणि मग ते चपात्या पोळ्या सगळं आता करपायला लागलं त्याच्यामध्ये. तर मला ते पूर्ण आता सफेद काढायचंच आहे काही पण करून. धन्यवाद. मी तेच माझा आजचा व्हिडिओ थांबवते. त्याच्यामध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा.